Hi, good morning everyone. Once again, I welcome all of you to this course of Spoken English. Spoken Englishच्या कोर्समध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजपासून आपला न्यू फेज सुरू होत आहे, तो म्हणजेच द पिलर ऑफ इंग्लिश. द पिलर ऑफ इंग्लिशला या फेजला सुरू करण्या अगोदर मला एक विचारायचं आहे तुम्हाला. मला एक सांगा, असं कोणाकोणाला वाटतं बरं की आपल्याला इंग्लिश शिकण्यासाठी आपल्याला इंग्लिश बद्दल पूर्ण माहिती असणं गरजेचे, किंवा इंग्लिश बद्दल जे काही असेल बारीक चिरीक ज्या काही बारीक चिरीक असतील स्ट्रक्चर वगैरे काही पण ते सर्व आपल्याला माहित पाहिजे, त्याच वेळेस आपल्याला इंग्लिश बोलते ना, असं कोणाकोणाला वाटतं? कमेंट मध्ये लिहा. त्याने मला सांगा की सर हा तुम्ही जे म्हणता ते बरोबर खरं आहे, किंवा हा सर्व माहिती असेल तरच आपण इंग्लिश मध्ये बोलू शकतो. पण तुम्हाला एक सांगू, कमेंट मध्ये लिहा मला येस किंवा नो सांगा मला कमेंट मध्ये. मी तुम्हाला सांगतो, फॉर एक्झाम्पल सांगतो की त्याची आपल्याला एवढी आवश्यकता कशी नाहीये, त्याची एवढी आवश्यकता नाही आपल्याला. फॉर एक्झाम्पल, आपल्याला एखादा व्यक्ती असेल, समजा एखादा व्यक्ती आहे आणि एक टू व्हीलर गाडी आहे, तर ते एखाद्या व्यक्तीला मध्ये ती गाडीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने चालवता येते, खूप चांगली चालवतो गाडी. मग त्या व्यक्तीला त्या गाडीबद्दल पूर्ण माहिती आहे का? त्या गाडीमध्ये कोणता नट आहे, कोणता बोल्ट आहे, कोणतं इंजिन आहे, पुन्हा काय आहे त्या गाडीमध्ये, कोणत्या लाईटासाठी कोणता वायर आहे, सर्व त्याला माहिती आहे का त्या व्यक्तीला? नाही. त्याला फक्त काय माहिती आहे? त्याला फक्त ऑपरेटिंग करणं माहिती आहे, किंवा नाही गाडी चालवायची असेल ना, चाबी चालू करायची, किक मारायची, गिअर टाकायचा आणि ऍक्सिलेटर द्यायचं, असं त्याला काय माहिती? ऑपरेटिंग सिस्टीम त्याला माहिती की गाडी चालवण्यासाठी नेमकं काय करावं लागतं, काय ऑपरेट करावं लागतं आपल्याला, आणि आपल्याला गाडी चालवता येते. असं प्रत्येकाला गाडी चालवता येते, खूप चांगली गाडी चालवता येते, तरी सुद्धा आपल्याला त्या गाडीबद्दल पूर्ण माहिती नसते. तसंच आपल्याला माहिती का, स्पोकन इंग्लिश मध्ये पूर्ण माहिती असणं गरजेचं नाहीये, किंवा तुम्हाला एकदम डीप नॉलेज पाहिजे तरच तुम्ही इंग्लिश बोलू शकता, असं काही नाहीये. तुम्हाला माहिती आहे का, फक्त इंग्लिशला ऑपरेट करता आलं पाहिजे, आणि इंग्लिशला ऑपरेट करण्यासाठी तुमच्याजवळ काय पाहिजे? रॉ मटेरियल. आणि रॉ मटेरियल मी तुम्हाला दिलंय कोणतं माहिती का? द एबीसी ऑफ इंग्लिश मध्ये. द एबीसी ऑफ इंग्लिश मध्ये माहिती का, मी तुम्हाला खूप सारं रॉ मटेरियल दिलंय, जे की ऑपरेटिंग करण्यासाठी खूप महत्वाचं असतं. जर तुम्हाला आहे ना स्पोकन इंग्लिशला ऑपरेट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय लागेल? रॉ मटेरियल, आणि ते मी तुम्हाला सर्व दिले द एबीसी ऑफ इंग्लिश मध्ये. तर बघा, त्या ठिकाणी जे नवीन असतील आज विद्यार्थी, त्यांनी माहिती का द एबीसी ऑफ इंग्लिश फर्स्ट बघून घ्या, पूर्ण ते टॉपिक बघून घ्या. 30-31 व्हिडिओ आहेत, ते पण पूर्ण बघा. 10-15 मिनिटाची व्हिडिओ आहे, खूप मोठे व्हिडिओ नाही, तुमचे होऊन जातील ते. तुम्ही जर अवकाशावर आले ना तर काही नाही, 2 किंवा 3 दिवसात तुमचे ते कम्प्लीट होतात. जर दररोजचे 10-10 पाहिले व्हिडिओ तर 3 दिवसातच ते कम्प्लीट होतात, आणि लगेच द पिलर ऑफ इंग्लिशला तुम्ही सुरुवात करू शकता. तर बघा, आपण आज द पिलर ऑफ इंग्लिश हे जे टॉपिक आज न्यू फेज अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत? पहिले मॉडेल्स अभ्यासणार आहोत. मॉडेल्स मध्ये पहिला आपण अभ्यासणार आहोत कॅन. काय अभ्यासणार आहोत आपण? कॅन. कॅनचा अर्थ काय होतो तुम्हाला माहिती आहे का? कॅन म्हणजे शकतो. कॅनचा अर्थ काय होतो? शकतो. मी डान्स करू शकतो, मी गाणं म्हणू शकतो, मी नाचू शकतो, मी काही पण करू शकतो, हे करू शकतो, मी ते करू शकतो, मी पोलिसमॅन होऊ शकतो, मी आर्मी मॅन होऊ शकतो, मी बिझनेस करू शकतो. हे जे शब्द असतो ना, हे जे स्ट्रक्चर आहे, हे सर्व माहिती का या ठिकाणाहून तयार करता येतं आपल्याला एक कॅन वरून. ठीक आहे. आणि या कॅनचा नेमका यूज कुठे कुठे केला जातो? कॅनचा यूज कुठे कुठे होतो ते मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल नाही म्हणता येणार त्याला, कारण की त्या ठिकाणी यूजच केलाच जातो त्याचा. म्हणजे कशामध्ये त्याचा यूज केला तो जास्त, ते बघा. तर सुरुवातीला बघा, ऍबिलिटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? ऍबिलिटी म्हणजे क्षमता. ऍबिलिटी दाखवण्यासाठी कॅनचा यूज केला जातो. कशासाठी? ऍबिलिटी दाखवण्यासाठी. ऍबिलिटीचा अर्थ होतो क्षमता. क्षमता दाखवण्यासाठी माहिती आहे का कॅनचा यूज केला जातो. आता याच्यावर तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय की मी 4 भाषा बोलू शकतो, किंवा तुम्हाला म्हणायचं हे माहिती का, आता अजून माहिती का आपलं द पिलर ऑफ इंग्लिशला आपली सुरुवात नाही झाली, एवढी खास सुरुवात नाही झाली. तुम्ही म्हणसाल की सरांनी डायरेक्ट एक्झाम्पल्स घेणं सुरू केले. नाही, द पिलर ऑफ इंग्लिशला सुरुवात झाली, पण त्यामधला जो कॅन आहे की नाही त्याचा अजून सुरुवात नाही झाली आपली फक्त तुम्हाला मी सांगतो की कॅनचा यूज कुठे केला जातो, फक्त एवढं सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. तर ऍबिलिटी म्हणजे कॅनचा यूज केला जातो ऍबिलिटी दाखवण्यासाठी, म्हणजे क्षमता दाखवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला 4 भाषा बोलता येतात, तर तुम्ही इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? मला म्हणायचं की मला 4 भाषा बोलता येतात. आय कॅन स्पीक 4 लँग्वेजेस. मी 4 भाषा बोलू शकतो. ही काय झाली? ऍबिलिटी झाली. आता एक्झाम्पल्स मी या ठिकाणी लिहितो. ठीक आहे. एक दोन एक्झाम्पल्स घेऊ आपण जिथे जिथे यूज केलं तिथं. तर मी 4 भाषा बोलू शकतो. आय कॅन स्पीक 4 लँग्वेजेस. कसं म्हणता येईल इंग्लिश मध्ये त्याला? आय कॅन स्पीक 4 लँग्वेजेस. आय कॅन स्पीक 4 लँग्वेजेस. मी 4 भाषा बोलू शकतो. पुन्हा मला असं म्हणायचंय की मी 50 किलो वजन उचलू शकतो. तुम्हाला म्हणायचंय मी 50 किलो वजन उचलू शकतो. तर कसं म्हणणार तुम्ही? आय कॅन लिफ्ट 50 kg वेट. मी 50 किलो वजन उचलू शकतो. आय कॅन लिफ्ट 50 kg वेट्स. 50 kg म्हणजे काय? किलोग्रॅम. आय कॅन लिफ्ट 50 kg वेट.
आय कॅन लिफ्ट 50 kg वेट. आता परत माहिती का दुसऱ्या ठिकाणी याचा यूज कुठे केला जातो? पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी. पॉसिबिलिटीचा अर्थ काय तुम्हाला माहिती का? पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता. शक्यता दाखवण्यासाठी सुद्धा कॅनचा यूज केला जातो. पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटीचा अर्थ काय होतो? शक्यता. शक्यता दाखवण्यासाठी सुद्धा कॅनचा यूज केला जातो. याच्यावर पण आपण 1-2 एक्झाम्पल्स बघू. फॉर एक्झाम्पल, आता मला म्हणायचं आहे की बिड्या काड्या ओढल्यानं, म्हणजे कोणाला माहिती की बिड्या काड्या ओढल्या, जे बिड्या असतात कधी सिगरेट असतं जास्त, ते ओढल्यानं काय होतं? कॅन्सर होतो. मग तेच शक्यता आहे. कॅन्सर होतं म्हणजे होतच नाही असं नाही, शक्यता आहे, होऊ शकतो. ही काय शक्यता आहे. तर मग हेच एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघू. फॉर एक्झाम्पल आपण कसं म्हणू शकतो मग त्याला? स्मोकिंग कॅन कॉज कॅन्सर. व स्मोकिंग केल्यानं म्हणजे काय? बिड्या काड्या ओढल्यानं काय होऊ शकतं? कॅन्सर होऊ शकतो. स्मोकिंग कॅन कॉज कॅन्सर. स्मोकिंग can cause cancer. स्मोकिंग कॅन कॉज कॅन्सर. स्मोकिंग केल्यामध्ये काय? कॅन्सर होऊ शकतो. ही काय शक्यता आहे? पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी सुद्धा कॅनचा यूज केला जातो. परत माहिती का? परत रिक्वेस्ट अँड परमिशन. ज्या ठिकाणी रिक्वेस्ट म्हणजे काय? विनंती करणे, आणि परमिशन म्हणजे काय? परवानगी मागणे. रिक्वेस्ट आणि परवानगी ज्यावेळेस करायची असते की नाही, त्या ठिकाणी सुद्धा माहिती का? कॅनचा यूज केला जातो. कुठे कुठे केला जातो? रिक्वेस्ट अँड परमिशन. रिक्वेस्ट अँड परमिशन. ऑब्लिक करू आपण परमिशन. रिक्वेस्टचा अर्थ काय होतो? विनंती. काय होतो? विनंती. आणि परमिशनचा अर्थ काय होतो? परवानगी. रिक्वेस्ट आणि परवानगी करण्यासाठी कशाचा यूज केला जातो? कॅनचा. याच्यावर सुद्धा तुम्हाला एक्झाम्पल्स देतो मी काही. बघा या ठिकाणी आपण पहिले एक्झाम्पल्स बघू. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला माहिती काय? एखाद्या पार्क मध्ये जायचंय, ठीक आहे, पार्क मध्ये जायचंय, तुम्ही तिथे गेले, पण त्या पार्क मध्ये जाण्यासाठी तुम्हाला आज जायचंय की नाही, तर आज जाण्यासाठी मध्ये तिथे एक वॉचमॅन आहे, त्याला विचारावं लागतं. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल? पण तो जाऊ देत नाही, विचारायचं सोडा, पण तुम्हाला तो जाऊ देऊ राहिला नाही, तर मग तुम्हाला काय करावं लागेल? त्या ठिकाणी विनंती करावं लागेल. तर विनंती कशी करता मग तुम्ही? कॅन आय गो टू द पार्क? मी पार्क मध्ये जाऊ शकतो का? कॅन आय गो टू द पार्क? मग असं म्हणावं लागेल तुम्हाला त्या ठिकाणी. कॅन आय गो टू द पार्क? मी पार्क मध्ये जाऊ शकतो का? ठीक आहे, झाली रिक्वेस्ट झाली. कॅन आय गो टू द पार्क? कॅन आय, इंग्लिश मध्ये म्हणायचं, कॅन आय गो टू द पार्क? मी पार्क मध्ये जाऊ शकतो का? कॅन आय गो टू द पार्क? गो टू द पार्क. मी पार्क मध्ये जाऊ शकतो का? हा काय क्वेश्चन आहे आणि हा विनंती पण आहे. परत एक एक्झाम्पल बघ. परमिशन वर आपण एक एक्झाम्पल बघू. इकडे घेऊ आपण एक्झाम्पल, ठीक आहे, इकडे काही मावत नाही आता. आता बघा फॉर एक्झाम्पल, परवानगी आपण त्याच माणसाला एक उदाहरण म्हणून परवानगी मागू त्या माणसाला. कशा पद्धतीची बघा. आता फॉर एक्झाम्पल त्याला म्हणायचं, कॅन आय यूज युअर मोबाईल फोन? मी तुमचा मोबाईल फोन यूज करू शकतो का? ही काय झाली? परवानगी झाली. मी तुमचा मोबाईल फोन यूज करू शकतो का? कॅन आय यूज युअर मोबाईल फोन? कॅन आय यूज युअर मोबाईल फोन? हे सेकंड एक्झाम्पल, ठीक आहे, परवानगीचं, परमिशनचं आहे. कॅन आय यूज युअर मोबाईल फोन? कॅन आय यूज युअर मोबाईल फोन? कॅन आय यूज युअर मोबाईल फोन? मी तुमचा मोबाईल फोन यूज करू शकतो का? अशा पद्धतीने. आता माहिती का अजून कुठे यूज केला तर मध्ये कॅनचा, तुम्हाला ते सांगतो बघा. कॅनचा यूज अजून केला जातो बघा ऑफरसाठी यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल एखादा जिओ सिम आहे, जिओ सिम वर एक छत्री फ्री आहे, ही काय झाली? ऑफर झाली, बरोबर आहे. ऑफरसाठी कॅनचा यूज केला जातो. जिओ सिम वर छत्री फ्री भेटते ना, मग काय झाले? ऑफरच आहे ना, बरोबर आहे की नाही? तर ऑफरसाठी, ऑफरला इंग्लिश मराठीमध्ये काय म्हणतात? ऑफरच म्हणतात. काय म्हणतात मराठीमध्ये? ऑफर, ठीक आहे. ज्या ठिकाणी ऑफर येईल त्या ठिकाणी सुद्धा कॅनचा यूज करू शकतो आपण. कॅनचा यूज करू शकतो. आता याच्यावर फॉर एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय, मला तुम्हालाच म्हणायचं आता की मी तुमची मदत करू शकतो का? तर इंग्लिशमध्ये ही काय मदत करू शकतो? हे काय तुम्हाला ऑफर देतोय, मी तुमची मदत करू शकतो का? मी कॅन आय हेल्प यू? कॅन आय हेल्प यू? मी तुमची मदत करू शकतो का? कॅन आय हेल्प यू? कसं म्हणता येईल मग इंग्लिशमध्ये? कॅन आय हेल्प यू? मी तुमची मदत करू शकतो का? ही काय करतोय तुम्हाला? मी ऑफर देतोय. कॅन आय हेल्प यू? कॅन आय हेल्प यू? कॅन आय हेल्प यू? मी तुमची मदत करू शकतो का? अशा पद्धतीने. हे झालं कुठे कुठे कॅनचा यूज होतो ते तुम्हाला सांगितलंय मी, ठीक आहे. आता मी तुम्हाला माहिती का मेन स्ट्रक्चर लिहून देणार आहे. मेन स्ट्रक्चर सांगणार आहे या कॅनवर जेवढं पण या डेली युजेस मध्ये जेवढं काही आपल्याला बोलता येतं का नाही, या कॅन या वर्डवर, या मॉडेल्सवर, कॅनवर, या मॉडेलवर, ते सर्व तुम्हाला मी या ठिकाणी स्ट्रक्चर लिहून देणार आहे. म्हणजे 4 स्ट्रक्चर आहेत त्याचे. त्या
चार स्ट्रक्चर कोणते आहे बघा, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह क्वेश्चन, निगेटिव्ह क्वेश्चन. म्हणजे प्रत्येक स्ट्रक्चरला आपल्याला चार फॉर्म मध्ये करता येतं. पॉझिटिव्ह म्हणजे कसं, अफर्मेटिव्ह सेंटेन्स असतं ते. अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन, निगेटिव्ह आणि क्वेश्चन हे चार सेंटेन्स. आता त्याचे स्ट्रक्चर तुम्हाला लिहून देतो आणि त्याच्यावर काही एक्झाम्पल्स देतो. ठीक आहे, तर बघा स्ट्रक्चर सुरुवातीला स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे. आता आपण सुरुवातीला पॉझिटिव्ह स्ट्रक्चर बघू. कोणतं पॉझिटिव्ह, त्याला प्लस मध्ये लिहू, प्लस म्हणजे पॉझिटिव्ह लिहितो. ठीक आहे, तर सब्जेक्ट प्लस कॅन प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, हे झालं आपलं स्ट्रक्चर. सब्जेक्ट प्लस कॅन प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ज्या विद्यार्थ्यांना पण आपला एबीसी ऑफ इंग्लिश मधला पहिला जो टॉपिक आहे आपला, पहिला जो व्हिडिओ आहे, पहिला आणि सेकंड व्हिडिओ जो आहे आपला, त्यामध्ये माहिती का V1 प्लस ऑब्जेक्टचे स्ट्रक्चर मी त्या ठिकाणी घेतलेले. त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जर पाहिलं असेल तर त्याला हे स्ट्रक्चर मध्ये याच्यावर जे सेंटेन्स फ्रेम होतात ते एकदम सोपे जातील करण्यासाठी. बरोबर आहे. आता याच्यावर माहिती का आपण काही वर्ब घेऊ. या ठिकाणी V1 चा यूज केला तो ना, त्यासाठी 2-4 वर्ब घेऊ, त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल्स घेऊ. तर वर्ब कोणते घेऊ आपण बघा, गो. या ठिकाणी एक वर्ब घेऊ आपण गो. गोचा अर्थ काय होतो, जा. पुन्हा कम घेऊ आपण, कम. त्या ठिकाणी नंतर घेऊ आपण सिंग घेऊ, सिंग, सिंग अ सॉन्ग, सिंग घेऊ. सिंग म्हणजे गाणे, गाऊ शकतो आपण, गाऊ. ठीक आहे, त्यानंतर आपण स्पीक घेऊ, स्पीक घेऊ एक, परत एक स्पीक घेऊ. डान्स घेऊ आपण परत एक, डान्स. हे काय वर्ब आहे सर्व. आता याच्यावर आपण एक्झाम्पल्स बघू. आता बघा पहिले एक्झाम्पल्स या ठिकाणी. आता मला म्हणायचंय या वर्बचा आपण यूज करू. ठीक आहे, या ठिकाणी सब्जेक्ट काय घेऊ आपण, आय घेऊ. आय, या नंतर आय नंतर काय घेऊ आपण, कॅन घ्यायचा. स्ट्रक्चर मध्ये आय कॅन, वर्बचा पहिला फॉर्म कोणता आहे, फर्स्ट फॉर्म. या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवा, वर्बचा कितवा फॉर्म घ्यायचा आहे, पहिला फॉर्म घ्यायचा आहे. आय कॅन गो, आय कॅन गो, मी जाऊ शकतो. आता मला म्हणायचं की ऑब्जेक्ट, या ठिकाणी ऑब्जेक्ट घ्यायचा, आय कॅन गो देअर, मी तेथे जाऊ शकतो. आय कॅन गो देअर, THERE, आय कॅन गो देअर, मी तिथे जाऊ शकतो. परत एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा मला म्हणायचंय मी डान्स करू शकतो. मी डान्स करू शकतो, मी नाचू शकतो. तर कसं म्हणणार मी इंग्लिश मध्ये, आय कॅन डान्स, आय कॅन डान्स, आय कॅन डान्स, आय कॅन डान्स, मी नाचू शकतो. बरोबर आहे. परत एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा तुम्हाला असं म्हणायचंय मी इंग्लिश बोलू शकतो. तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये, आय कॅन स्पीक इंग्लिश, आय कॅन स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश मध्ये बोलू शकतो. तर कसं म्हणणार, आय कॅन स्पीक इन इंग्लिश, आय कॅन स्पीक इन इंग्लिश, मी इंग्लिश मध्ये बोलू शकतो. आय कॅन स्पीक इन इंग्लिश, इन इंग्लिश, आय कॅन स्पीक इन इंग्लिश, मी इंग्लिश मध्ये बोलू शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला सेंटेन्स क्रिएट करायचे स्ट्रक्चर वरून. आता बघा या ठिकाणी मध्ये काय, हे आता तुम्ही म्हणसाल की या ठिकाणी सरांनी फक्त आय लिहिलाय. तर बघा सब्जेक्ट तुम्ही दुसरा कोणता पण घेऊ शकता. सब्जेक्ट म्हणजे काय, तुमचं नाव सुद्धा घेऊ शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल तुमचं नाव जर असेल राहुल, तर तुम्ही या ठिकाणी काय घेऊ शकता, राहुल घेऊ शकता. एखादा मुलगी असेल तर ती मुलगी तिचं नाव घेऊ शकते. फॉर एक्झाम्पल तिचं नाव असेल सीमा, तर ती घेऊ शकते सीमा. सीमा कॅन गो देअर, सीमा तिथे जाऊ शकते. सीमा कॅन गो देअर, सीमा तिथे जाऊ शकते. याचा अर्थ काय होतो, सीमा तिथे जाऊ शकते, सीमा कॅन गो देअर. अशा पद्धतीने. आता इकडे आपण नेक्स्ट स्ट्रक्चर घेऊ, कारण इथे जागा नाही. ठीक आहे, हे बघा जे आज नवीन विद्यार्थी असतील त्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम मी त्या सर्वांचं स्वागत करतो. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी काय करायला पाहिजे माहिती का, जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी माहिती का, जे आपल्या एबीसी ऑफ इंग्लिश मध्ये जेवढे पण स्ट्रक्चर मी घेतलेले आहे ना ते सर्व अभ्यासायला पाहिजे. त्याच वेळेस माहिती का, द पिलर ऑफ इंग्लिश मधल्या जे टॉपिक आहेत त्याला हात लावायला पाहिजे. कारण माहिती का, जर तुमचा जो रॉ मटेरियल नाही, तुम्ही डायरेक्ट जर इकडे येत असाल द पिलर ऑफ इंग्लिश मध्ये, तर तुम्हाला तसं बोलता येणार नाही. बरोबर आहे, जसं पाहिजे तसं इंग्लिश बोलता येणार नाही. ती कसं होईल माहितीये का तुम्हाला, फॉर एक्झाम्पल पोहता येत नाही पण विहिरीत उडी मारली. जर तुम्ही द पिलर ऑफ इंग्लिश वर आले तर तुम्हाला पोहता येत नाही आणि तुम्ही डायरेक्ट विहिरीत उडी मारली, तर भलेही तुमचे मित्र तुम्हाला वाचवतील पण तुम्ही बुचकाया मारसाल त्या ठिकाणी, तुम्हाला पोहता येणार नाही चांगलं. बरोबर आहे का नाही. म्हणून ते एबीसी ऑफ इंग्लिश पाहणं खूप गरजेचं आहे. आता बघा या ठिकाणी आपण सेकंड स्ट्रक्चर बघू. आपला हे कोणतं नेगेटिव्ह स्ट्रक्चर आहे. आता कोणतं नेगेटिव्ह, नेगेटिव्ह बघा सब्जेक्ट प्लस काय घ्यायचं, सब्जेक्ट प्लस कांट, सब्जेक्ट प्लस कांट. या कांटच्या ऐवजी तुम्ही काय घेऊ शकता, कॅन नॉट पण घेऊ शकता, कॅन नॉट. ठीक आहे, कांट, कॅन नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, हे स्ट्रक्चर आहे आपलं नेगेटिव्ह सेंटेन्सचं. ज्या विद्यार्थ्यांना स्ट्रक्चर थोडेफार अभ्यासले त्याला इंग्लिश बोलणं एकदम सोपं जाईल नक्कीच. आता याच्यावर आपण एक्झाम्पल्स बघू. तर बघा पहिले एक्झाम्पल, आता फक्त आपल्याला निगेटिव्ह करायचं. आता आपण याच्यात बघू, मी इंग्लिश बोलू शकत नाही, मला म्हणायचं मी इंग्लिश बोलू शकत नाही, तर मी कसं म्हणणार बघा,
मी काय म्हणणार, किंवा तुम्हाला म्हणायचं मी इंग्लिश बोलू शकत नाही, तर तुम्ही कसं म्हणायचं, या सब्जेक्टच्या ठिकाणी घ्यायचं आयच्या ठिकाणी घ्यायचं, आयच्या नंतर घ्यायचं कॅन नॉट घेऊ शकता किंवा कांट घेऊ शकता. आय आपण कांट घेऊ. आय कांट स्पीक इंग्लिश. आय कांट स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश बोलू शकत नाही. आय कांट स्पीक इंग्लिश. आय कांट स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश बोलू शकत नाही. आता परत एक एक्झाम्पल, मला म्हणायचं मी डान्स करू शकत नाही, आणि रिअलिटी मी खरंच डान्स करू शकत नाही, मला डान्स करता येत नाही, तर मी कसं म्हणेल, आय कांट डान्स. मी डान्स करू शकत नाही. आय कांट डान्स. याला डान्स म्हणतात. काय म्हणतात? डान्स. आय कॅन डान्स, मी डान्स करू शकत नाही. आता बघू आपण क्वेश्चनचं स्ट्रक्चर बघू आपण. कोणतं? क्वेश्चनचं. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं, क्वेश्चन ज्यावेळेस करायचा असतो ना आपल्याला, त्यावेळेस काय करायचं असतं म्हणजे कॅन अगोदर घ्यायचा असतो. या ठिकाणी कॅन अगोदर घ्यायचा, मग आपण घेणार कॅन नंतर काय घ्यायचं, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस काय राहील सांगा बरं, क्वेश्चन मार्क प्लस काय राहील, क्वेश्चन मार्क घ्यायचा. ते नाही घेतला तरी चालतो, पण या ठिकाणी स्ट्रक्चर मध्ये नाही घेतला चालतो, पण ज्यावेळेस आपण एक्झाम्पल्स घेतो ना त्यावेळेस मध्ये काय त्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा, कारण तो क्वेश्चन असतो. कॅन प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क, हे आपलं स्ट्रक्चर आहे. आता याच्यावर मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. आता फॉर एक्झाम्पल, आता मला म्हणायचंय मी तुमची मदत करू शकतो का, तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये, कॅन आय हेल्प यू, मी तुमची मदत करू शकतो का, कॅन आय हेल्प यू. काय म्हणणार त्या ठिकाणी मी, कॅन आय हेल्प यू, मी तुमची मदत करू शकतो का, अशा पद्धतीने. हे काय क्वेश्चन आहे. सेकंड एक्झाम्पल, आता मला असं म्हणायचंय काय माहितीये का, मी डान्स करू शकतो का, मला असं विचारायचं, जिथं मी शिकण्यासाठी गेलो त्यांच्याकडे डान्स, मग त्याला विचारायचं मला मी डान्स करू शकतो का, जर तुम्ही मला शिकवलं तर मी कसं म्हणणार इंग्लिश मध्ये, कॅन आय डान्स, मी डान्स करू शकतो का, कॅन आय डान्स. काय म्हणणार त्या ठिकाणी मी, कॅन आय डान्स, मी डान्स करू शकतो का, अशा पद्धतीने. आता आपलं लास्ट स्ट्रक्चर बघू आपण, नेगेटिव्ह अँड क्वेश्चन वालं. या ठिकाणी कॅन आहे ना, फक्त आपल्याला काय करायचं, कांट करायचं. काय करायचं, कांट, कांट प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट आणि प्लस क्वेश्चन मार्क. हे झालं आपलं स्ट्रक्चर. आता याच्यावर मी एक्झाम्पल देतो तुम्हाला, ठीक आहे. इथे एक एक्झाम्पल घेऊ आपण याचा. आता मला म्हणायचंय मी इंग्लिश बोलू शकत नाही का, तर कसं म्हणणार मी इंग्लिश मध्ये, मी इंग्लिश बोलू शकत नाही का, या स्ट्रक्चरचा त्या ठिकाणी यूज होतो. मी इंग्लिश बोलू शकत नाही का, कांट आय स्पीक इन इंग्लिश, मी इंग्लिश मध्ये बोलू शकत नाही का, कांट आय स्पीक इन इंग्लिश. तर कसं म्हणणार मी त्या ठिकाणी, कांट आय स्पीक इन इंग्लिश, कांट आय स्पीक इन इंग्लिश, मी इंग्लिश मध्ये बोलू शकत नाही का, अशा पद्धतीने. हे सर्व सेंटेन्स तुम्हाला काय करायचे माहिती का, लिहून घ्यायचे. स्ट्रक्चर, सेंटेन्स, याच्या अगोदर जे लिहून दिले ते सर्व सेंटेन्स तुम्हाला लिहून घ्यायचे आणि याची प्रॅक्टिस तुम्हाला कंटिन्युअसली करणार आहे. आता याच्यानंतर जो क्लास होईल की आपला, त्या क्लासमध्ये आपण काय करणार आहोत माहिती का, जेवढं काही वर्ब, या ठिकाणी वर्बचं जे महत्व असतं, कारण या स्ट्रक्चरमध्ये वर्ब जास्त लागतं आपल्याला, तर आपले जेवढे पण वर्ब असतील, जे मेन वर्ब असतील, ते सर्व वर्ब आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याच्यामधून तुमची प्रॅक्टिस करून घेणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस होणार आहे आपली या चारही फॉर्मवर, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह क्वेश्चन, या चारही फॉर्मवर तुमची मी प्रॅक्टिस करून घेणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात, यामध्ये कोणतीही शंका नाही. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय, टेक केअर. भेटू पुढच्या क्लासमध्ये.